1 मे महाराष्ट्र दिनाचा विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून निषेध केला जाणार आहे। काळ्या पट्ट्या व काळे कपडे परिधान करून जिल्ह्यात धरणे आंदोलन केले जाणार असून स्वतंत्र विदर्भासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पेटली आहे। विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे। आता पुन्हा एकदा मागणीला धार मिळाली असून 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करत काळा दिवस साजरा करण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन कृती समितीने घेतला आहे। बुलढाणा जिल्ह्यात आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे नेते आणि माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी ही माहिती दिली। त्यांनी स्पष्ट केलं की केंद्र सरकारने तातडीने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती करावी, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करावा आणि कापूस सोयाबीनला भावांतर योजना लागू करावी। या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन राबवले जात आहे। या दिवशी जिल्हा आणि तहसील ठिकाणी काळ्या पट्ट्या, काळे कपडे, काळी टोपी व काळे स्कार्फ परिधान करून आंदोलनकर्ते महापुरुषांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार आहेत। महाराष्ट्र दिनाचा निषेध करत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा आवाज पुन्हा बुलंद केला जाणार आहे। या लढ्यात केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आणि शेतकरी संघटनांचाही सहभाग असून विदर्भाच्या हक्कासाठी हा आंदोलनाचा टप्पा निर्णायक ठरेल, असा विश्वास चटप यांनी व्यक्त केला। विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र दिनाचा निषेध करायचा म्हणून 1 मेला काळ्या फिती बांधून धरणं द्यायचं आंदोलन जाहीर केलं आहे आणि आम्ही महाराष्ट्र दिनाचा निषेध करतो ही त्या दृष्टीने भूमिका आपण जाहीर करायची आहे।